आणखीन एक महत्त्वाची बातमी. अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला मुद्दा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. या प्रकरणात मध्यस्थ नेमण्यासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलाय. या प्रकरणातील सर्व पक्षकार मध्यस्थांची नावं सुचवू शकतात असं देखील न्यायालयानं म्हटलंय. रामजन्मभूमी वादातल्या मध्यस्थांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात निकाल देण्याची शक्यता होती. हिंदू महासभेच्या वकिलांनी मात्र या सगळ्या प्रकरणात मध्यस्थ नेमायला पूर्णपणे विरोध केला. No scope for mediation because the stage is completely set. One is that the entire land, both disputed and undisputed, belongs to the government, and that Ayodhya Act has nowhere said that this is dependent on the outcome of the litigation. So government has to decide who to give the land to. स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या अंतर्गत आयोजित स्वच्छ भारत पुरस्कारांची घोषणा आणि पुरस्कार प्रदान नुकतंच पार पडलं. इंदोरला सलग तिसऱ्या वर्षी देशातल्या स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे, तर भोपाळला सगळ्यात स्वच्छ राजधानीचा पुरस्कार मिळाला आहे. टॉप 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील केवळ नवी मुंबईचा समावेश आहे. नवी मुंबई 7व्या क्रमांकावर असून कोल्हापूर शहर 16व्या क्रमांकावर आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहराचा पुरस्कार अहमदाबादला मिळाला आहे, तर छत्तीसगडला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छ राजधानीच्या यादीत मुंबईचा 4था क्रमांक आहे, तर 10 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांमध्ये लातूरला 5वा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रात कोणकोणती शहरं आहेत आपण एक धावती नजर टाकूयात. नवी मुंबई देशातलं 7व्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर. कोल्हापूर देशातलं 16व्या क्रमांकाचं स्वच्छ शहर, तर मुंबई देशातल्या 4थ्या क्रमांकाची स्वच्छ राजधानी ठरली आहे. लातूरला 10 लाखांपर्यंतच्या लोकसंख्येच्या शहरांच्या स्पर्धेत 5वा क्रमांक मिळालाय, तर पन्हाळा 3रं स्वच्छ राष्ट्रीय स्मारक ठरलं आहे. अहमदनगरला देशातलं 6व्या क्रमांकाचं स्वच्छ कॉन्टोनमेंटचं पुरस्कार मिळाला आहे. अहमदनगरमध्ये लष्कराची मोठी जागा आहे आणि त्याला देशातल्या 6व्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.